हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद ज्यांनी पण आपल्याला रिसेंटली सबस्क्राईब केलं. आपण 770 सबस्क्रायबर कंप्लीट केले आहेत. ऑलमोस्ट 750 सबस्क्रायबर्स आपले झाले आहेत. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. याच प्रकारे आमचे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता सध्या मी आहे अमरावतीमध्ये. आता गणपती बसलेले आहेत. सर्वांना गणेश चतुर्थीच्या पण हार्दिक शुभेच्छा. गणपतीचं आगमन आपल्या सगळ्यांकडे झालेलं असेल. त्याचप्रकारे मी अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये पण खूप खूप जुने मंडळ आहेत जे गणपती बसवतात, विविध देखावे ते सादर करतात. तर आज आपण तेच बघायला जाणार आहोत. जे काही नवीन देखावे बनलेले आहेत, गणपती बसलेले आहेत, ते सर्व बघायला आज आपण जाणार आहोत. आजचा व्हिडिओ बेसिकली विविध देखाव्यांसाठी बनवलेला आहे. ठीक आहे, चला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो आझाद हिंद मंडळामध्ये. आझाद हिंद मंडळ हे अमरावतीचे सर्वात जुने मंडळ आहे, ज्याची स्थापना 1928 मध्ये झालेली. आझाद हिंद मंडळ क्रांतिकारकांची कर्मभूमी, युवकांचं स्फूर्तिस्थान, राजकारणाचा केंद्रबिंदू, सामाजिक चळवळीचे प्रेरणास्थान. नवनव्या कल्पनाशक्तीच्या जोरावर अमरावतीचे नाव देश पातळीवर नेणारे शक्तीस्थान. नाट्य चळवळीला बळ, अशा असंख्य गुणांनी संपन्न असलेली माणसे एका ठिकाणी राहतात. अतिशय उत्साहात उत्सव साजरे करतात. सक्षम समाज व देश निर्मितीत आपले सर्वस्व पणाला लावतात. यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही, परंतु असं एक ठिकाण अमरावतीत आहे. राष्ट्रीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा एवढेच नव्हे तर बलशाली व बुद्धिशाली अमरावतीची ओळख करून देणारे हे ठिकाण, अमरावतीच्या जडणघडणीत महत्वाचे पाऊल टाकणारे व अनेक रथी महारथींची कर्मभूमी. प्रचंड दरारा, मात्र तेवढेच प्रेम, आपुलकी, आदरातिथ्य जपणारी माणसे, अशा शेकडो गुणांनी ओतप्रोत भरलेले अमरावतीतच नव्हे तर महाराष्ट्राचे एकमेव प्रेरणास्थान म्हणजेच आझाद हिंद मंडळ. यावर्षी मंडळाने शिर्डी येथील साई मंदिराचा देखावा सादर केला आहे. यामध्ये साईबाबांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा उल्लेख येथे आढळतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंडळाने एक सुंदर मूर्तीची स्थापना केली आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो अगदी समोर असलेल्या पंचशील मंडळामध्ये. पंचशील मंडळाने यावर्षी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा अगदी सुंदर देखावा सादर केला आहे. अंबागेटच्या आतील आणखी एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे बजरंग गणेशोत्सव मंडळ. बजरंग मंडळाने यावर्षी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावर आधारित व त्यांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचा एक देखावा सादर केला आहे.
बजरंग मंडळाने यावर्षी एका आर्ट गॅलरीची पण प्रस्तुती केली आहे, ज्यामध्ये विविध कलाकारांनी बनवलेली छायाचित्रे व पेंटिंग्स उपलब्ध आहेत. यानंतर आम्ही पोहोचू लक्ष्मीकांत मंडपात. कर्नाटकातील बादामी केव्हचा देखाव येथे सादर केलेला आहे. या वर्षीची अमरावतीतील चर्चित मूर्ती म्हणजे कौवरनगरची बालगणेशाची मूर्ती. अतिशय सुंदर अशी बालगणेशाची मूर्ती कौवरनगर येथे बसवण्यात आली आहे. गणेश मूर्तींचे दर्शन करता करता आम्ही पोहोचलो युवक बजरंग गणेशाच्या मंदिरात. जवळच असलेल्या अनंत मंडळामध्ये ही मोठी अशी बाप्पाची सुंदर मूर्ती बसवली आहे.